नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत हरिप्रिया सोसायटी, त्रिमूर्ती बंगला, बापटमळा, सांगली येथे. आजपर्यंत आम्ही बऱ्याच गावांमध्ये गेलो, शहरांमध्ये गेलो, पण सांगलीत ज्या प्रकारचा उत्साह लोकांमध्ये आहे, ज्या प्रकारचे लोक टाळ्या वाजवून दाद देतात, आजपर्यंत तेवढा उत्साह मला कुठेच बघायला मिळाला नाही. म्हणजे खरंच सांगलीच्या पाण्यात काही आहे का वातावरणातच तसं आहे मला अजून कळलेलं नाहीये, पण जबरदस्त उत्साह या लोकांमध्येही आज तसाच उत्साह असेल अशी अपेक्षा करूया आणि सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम साडेमाळे. आपण ज्या बापटमळ्यात आज आलेलो आहोत तिकडचे एक ताई आहेत आपल्याला बापटमळ्याविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनंदा जगन्नाथ चव्हाण. तुम्ही काय करता? मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओके. आम्हाला या बापटमळ्याविषयी थोडी माहिती सांगा. बापटमळा म्हणजे पूर्वीचं एक उद्यान, एक आत्ता सध्या उद्यान आहे, पण पूर्वी हा एक बापटमळा म्हणून प्रसिद्ध होता. आता इथे लोक सकाळी फिरायला वगैरे येतात, वॉकिंगला येतात, व्यायामाला येतात, हास्य क्लब वगैरे इथं आमच्या इथं आहे. परत मुलं संध्याकाळी खेळायला वगैरे येतात, फिरायला येतात. मग आधी जो मळा होता त्यात बापटच जायचे? हा, बापट नावाचे ग्रस्त होते, त्यांचा मळा होता. फक्त तेच जायचे की काय? मग नाही, त्यांचा मळा होता. मळा होता. मळा, ते नाव पडलं त्याला? हा, त्याला नाव पडलं. आता ते महावीर उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे. अच्छा. आणि मग इकडची लोक कशी आहेत? उत्साही आहेत हा, की काय? उत्साही आहेत सगळे. म्हणजे आमच्या इथं मळ्यामध्ये बरेचसे कार्यक्रम होतात. शाळेची मुलं सहल म्हणून येतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ओके. सगळे उत्साही आहेत, सगळे उत्साही एकत्र आहेत, नांदतात, होय, हसत खेळत, खूप छान आहे. कधीच भांडाभांडी होत नाही आमच्यात. उत्साही सगळे खेळीमेळीचं वातावरण. अरे नक्कीच असलंच पाहिजे असं. ठीक आहे, म्हणजे बघूया आज खेळ कसे खेळतील. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हा, ठीक. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. त्यात जबरदस्त उत्साह टोकन्स वाटून झालेली आहेत. आता स्पर्धा सुरू करायची आहे, त्यासाठी टोकन्स निवडायचे आहेत. इकडची जी मला ही काढून देणार 3 टोकन्स. तुझं नाव सांग. माझं नाव जुई जगन्नाथ चव्हाण. कितवीत आहेस? मी 5वीत आहे. कुठल्या शाळेत जातेस? मालवणी स्कूल सांगली. टोकन्स काढून देशील? 3. डोळे मीठ. एक एक करून दे माझ्या हातात. दे. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 13. दुसरा क्रमांक आहे 2. आणि तिसरा क्रमांक आहे 26. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ तर खेळायचे आहेत पण मारायचे आहेत त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुजाता भादुले. तुम्ही काय करता? मी टीचर आहे. कुठे शिकवता? मी अप्पासाहेब बेनाळे पब्लिक स्कूल मध्ये टीचर आहे. कितवीत शिकवता? सिनियर केजी क्लास. सिनियर केजीला? लहान लहान मुलांना? हा. मुलं त्रास देतात? नाही देत. मग तुम्ही त्यांना देता? नाही नाही, कोण ना कोणतरी त्रास द्यायला पाहिजे. आम्ही एकदम खेळ मेळीच्या वातावरणात आनंदी सगळे. प्लेवे मेथडचं स्कूल आहे. अच्छा. हा. वेगळ्या प्रकारचं आहे थोडस. मग खेळातून शिक्षण असं? हो. खेळातून शिक्षण आहे. हा. नाही. बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. तुम्हाला काय आवडतं? गाणी गायला आवडतात का? नाही, मी क्लासेस घेते, ट्युशन्सच घेते. तेवढीच आवड आहे? नाही, आवड आहे तसे. कसली? हसायची? हसायची ती सगळ्यांनाच असते. मला जास्त खरी आवड माझी चेस मध्ये डेव्हलपमेंट करते माझ्या मुलांचं. हो. तुम्ही पण खेळता? मी खेळते म्हणजे मी गाईड करते त्यांना. तुम्ही एकंदरीत शिकवतात आयुष्यात? हा, शिकवण्यातच माझं हॉबी आहे. मला पण शिकवणं काहीतरी. माझं काही चुकत असेल तर? मग तुम्हाला काय सांगा, तुम्हाला काय म्हणजे कशात शिकवायचं ते सांगा. असंच एकंदरीत कसं बोलावं लोकांशी वगैरे मला काय असेल तर? का चांगलंच बोलतो मी? तुम्ही चांगलंच बोलताय. चांगलंच बोलतो की नाही? कधीच मी काही हे करत नाही की नाही चुकीचं. थँक्यू. बाकी खरेदी वगैरे करता तुम्ही? हो. करता व्यवस्थित? वस्तूंच्या किमतीचा अंदाज वगैरे असेल? आहे. तीच आपली राऊंड आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. उज्ज्वला दीक्षित. काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे. सुफला दीक्षित कोण तुमच्या? कोण नाही? आडनाव बंधू. आडनाव बंधू. मला सुफला उज्ज्वला बहिणी की काय? बाकी तुम्ही काय करता? गृहिणी आहात? हो, गृहिणी आहात. मग घरात सगळ्यांची काळजी घेता, सगळी कामं करता, बाहेरची खरेदी पण मीच करते, असं सगळं ना? ह्याच उत्तरांची सवय झाली आहे मला. सगळे लोक तेच म्हणतात. आम्ही एकमेकांशी किती आनंदाने राहतो. हो ना? हो, खूपच आनंद. काय सांगताय तुम्ही? हाच कॉन्फिडन्स आणि हाच उत्साह. मी जे मगाशी बोलत होतो तो हाच उत्साह. बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा.
साडेतीनचा कार्यक्रम आणि बाकी बरेचसेच मी सिरियल वगैरे पाहते. हो हो मग टीव्ही बघायला आवडतं, खूपच. 3:30 पण खूप आवडतं. हो त्यात माझं अँकरिंग तर बघायलाच नको. हसलात तुम्ही माहिती कळलं मला. ओके, बाकी खरेदी वगैरे करता तुम्ही? हो खूपच. खरेदी माझ्याकडेच असते. खरेदी तुमच्याचकडे असते? हो मग ते खरेदी कोण करतं पण? मी स्वतः. अच्छा, तुम्ही खरेदी करता. हा अच्छा, मग वस्तूंच्या किमतीचा अंदाज तुम्हालाही असेल. हो आहे. हा, खेळ खेळायचा उत्साह आहे की नाही? आहे ना आहे. आहे ना, आत्ता आलाय. अच्छा, म्हणजे ह्यांना गप्पा वगैरे मारण्यात काहीच रस नाहीये, ह्यांना डायरेक्ट खेळ खेळायचे. त्यासाठी ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. राधा मधुकर शेटे. तुम्ही काय करता? मी निवृत्त शिक्षिका आहे. अरे, भरपूर शिक्षिका दिसताय तिकडे. हो ना? तुम्ही काय शिकवायचा तो? मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान, खेळ सगळे विषय शिकवते. ऑलराऊंडर होतात तुम्ही. हो हो ना? मग मुलांना आवडायचं तुमचं शिकवणं? अगदी. खूप आवडायचं. तुमच्याकडे पण वाटतंय एकंदरीत तुम्ही शिक्षिका आहात, तुमचा आवाज पण व्यवस्थित मोठा आहे, तुम्ही तशाच छान उभ्या पण आहात. बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. निवृत्त झाल्यावर तुम्ही काय काय केलं सांगा. निवृत्त झाल्यावर मी हास्य क्लबला येते. हा योगाची परीक्षा दिली. हा समाजकार्याची आवड आहे. प्रौढ क्लास चालवते. गरीब विद्यार्थ्यांना मदत करते. गाडी तयार करते. हा वाचन करते. कविता लिहिते. एवढं पेपर नाही माझ्याकडे लिहायला सगळं, सांगते. पण केवढं करताय तुम्ही? सतत करते. आणखी एका ठिकाणी मराठी शिकवायला जाते आता. अहो, कधी बाकी ह्याच्या टीव्ही वगैरे बघायला वेळ मिळतो की नाही तुम्हाला? तो कार्यक्रम कधी चुकत नाही. सगळे डिटेल मला माहित आहे. कारण एवढं आम्ही छान करतोच. ओके नाही, पण आज म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून आलाय, तुमचा अमूल्य वेळ. मला या गोष्टींची खूप आवड आहे. हा. म्हणून मी इथं अगत्यानं आलेले आहे. हो ना, खूप खूप छान तुम्ही जे करता ते. बाकी खरेदी वगैरे करता तुम्ही? करते. करता ना? हा, आपल्याला 30 राऊंड खेळायचे, त्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हा, गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार, काही आकडे देणार, आकडे लावायचे तुम्हाला आणि एक किंमत ठरवायची. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? सो ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार राधाताई, मग उज्ज्वलाताई, मग सुजाताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. 24 कॅरेट गोल्ड फॉर्मिंग केलेल्या, मशीन फिटिंग केलेल्या अमेरिकन डायमंड असलेल्या ह्या नेकलेस सेटमध्ये एक नेकलेस आणि 2 कर्णफुले आहेत. प्रॉडक्ट तयार, राधाताई तयार, आकडे तयार, मी पण तयार, तुम्ही पण तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि याची किंमत लावा. सांगा किती किंमत आहे? 1536. 1536. वाटतोय अंदाज तेवढा असेल याची हो, किंमत? अंदाजे असेल. हा, मागे विचारूया एकदा. मागे काय वाटतं? 1536 बरोबर वाटते? कमी वाटते? जास्त वाटते? जास्त वाटते. मग किती पाहिजे? हा, 1250 आणि 2000 आणि 1650, 1250 वेगवेगळ्या किमती ऐकल्या. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची? हो, हीच ठेवायची. हीच ठेवायची. एकदम कॉन्फिडंट आहात तुम्ही? हो. फ्रीज करून टाकूया. 1536 1, 1536 2, 1536 राधाताईंनी पण आपला अंदाज सांगितला. बघूया आता उज्ज्वलाताई काय करतात. हे घ्या. किती किंमत आहे? 1560. बरोबर वाटते अंदाज? हो. साधारण. हा, मागे काय वाटतं? 1560. ठीक आहे. म्हणजे 1560 किंमत कशी आहे ना विचारलं? जास्ती आहे. मग किती वाटते ते सांगायचं. 1500 आणि बाकी 2000च्या वर कोण आहे? 2100 आणि 1200, 2100. तुम्हाला काय वाटतंय? माझी बरोबर आहे. तुमची बरोबर आहे. मग फ्रीज करून टाकूया. 1560 1, 1560 1560. उज्ज्वलाताईंनी पण आपला अंदाज सांगितला. बघूया आता सुजाताताई काय करतात. ठीक आहे. किती किंमत आहे? 1850. 1850. हा, मागे एकदा बघू विचारून. 1850 कशी आहे किंमत? छान आहे ना किंमत? बरोबर वाटते आता सगळ्यांना? काय करायचं तुम्हाला? फिक्स करून टाकूया. ओके, 1850 1, 1850 1850.
तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया कोणी कोणी या प्रोडक्टची किती किंमत सांगितली. राधाताईंनी किंमत सांगितली 1536 रुपये, उज्ज्वलाताईंनी किंमत सांगितली 1560 रुपये आणि सुजाताताईंनी किंमत सांगितली 1850 रुपये. आणि ह्या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1690 रुपये. त्यामुळे विजेत्या आहेत उज्ज्वलाताई. हा घ्या तुमचा नेकलेस सेट. सांगा कसं वाटतंय. खूप खूप आनंद वाटायला. हो ना. हो आता फुटलाय आवाज तुमचा. मगाशी काय नव्हतं, आता मिळालं ना. कारण हो बक्षीस मिळालं ना. हो ना. हो असंच आहे का इकडे सगळं. नाही असं काही नाही, आम्हाला कार्यक्रमाबद्दलच हे आहे ना, त्यातून आपला नंबर लागला म्हणून खूपच आनंद आहे. व्हायलाच पाहिजे आनंद. अजून एक राऊंड खेळायची तेव्हा अजून तुमचा आवाज फुटो अशी मी इच्छा करतो. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. मी एक प्रश्न विचारतो. प्रश्न आजचे आपले 6 स्पर्धक जे आहेत ते सोडून बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगा. प्रश्न असा आहे, असा कुठला प्राणी आहे जो उभ्या उभ्याच झोप घेतो. एपिसोडच्या शेवटी विचारेन. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडे माळे.